नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. राजस्थान पाली बालोत्रा जोधपूर येथील बंद असलेले प्रोसेस सेंटर सुरू करा, काँग्रेसचे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन. राजस्थानातील पाली बालोत्रा आणि जोधपूर येथील गेल्या 70 दिवसापासून बंद असलेले प्रोसेस सेंटर तातडीने सुरू करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी संबंधित प्रशासनाला काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवेदन सादर केले. प्रोसेस सेंटर बंद असल्यामुळे कामगार, व्यापारी तसेच संबंधित घटकांना मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे. दरम्यान त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन गेल्या 70 दिवसापासून बंद असलेले प्रोसेस सेंटर सुरू करावीत अशी मागणी धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यात आलेली आहे. दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीचे युवराजाबा करणकाळ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. जोधपूर राजस्थान या ठिकाणी 70 दिवसापासनं जे यंत्रमागाचा महाराष्ट्रामध्ये फार मोठा उद्योग आहे आणि हजारो लोक कामगार त्याच्यावर आपला उदरनिर्वाह करता, पोट भरता आणि जो कच्चा माल महाराष्ट्रामधून जातो तो त्या ठिकाणी प्रोसेस होतो आणि तो प्रोसेस होऊन विदेशांमध्ये त्याची विक्री होते. फक्त हे जे यंत्रमागाचाच विषय नाही आहे, तर तो शेतकऱ्यांचा सुद्धा मोठा विषय आहे. शेतकऱ्यांची जी कपाशी आपली तयार होते, निघते आणि शेतकऱ्यांचा जो माल यंत्रमाग धारकांना विकला जातो त्याच्यातनं ते रॉ मटेरियल तयार होतं आणि तो प्रोसेसिंगसाठी तो बाहेर जातो आणि आज अशी परिस्थिती झालेली, ते प्रोसेसिंग होत नाही आहे. शासनाचं धोरण, केंद्र शासनाचं धोरण हे काय बरोबर नाही. केंद्र शासनाच्या धोरणामुळे हा पूर्ण भारताचा विषय आहे, पण महाराष्ट्रामध्ये यंत्रमाग ही व्यवस्था फार मोठ्या प्रमाणात हा उद्योग आहे आणि त्या उद्योगावर फार मोठी बेरोजगारी होते. म्हणजे आता त्याची सुरुवात झालेली आहे. तर यंत्रमाग पॉवरलूम सेक्टरमध्ये जे रात्रंदिवस चालणारा जो उद्योग होता तो आता हप्त्यातनं 2 दिवस 3 दिवसावर आला आहे. पुढे पुढे तो थोड्या दिवसात तो पूर्णपणे बंद होईल. तर ह्या ठिकाणी महाराष्ट्रात हजारो कामगार आणि त्यांच्यावर अवलंबून असणारे त्यांचे कुटुंब हे उपासमारीला लागतील, म्हणून आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत.